सो हॅलो एव्हरीवन. माझं नाव वरद जुगदने. आज आपण युनिट नंबर 4 सीईचं 2D फायनाईट एलिमेंट अनालिसिस तर ह्यावर एक टॉपिक आपण बघणार आहोत. त्यामध्ये आपण न्यूमेरिकल्स आणि शेप फंक्शन्स आपण बघणार आहोत. तर ही 3 व्हिडिओजची सिरीज असेल. त्यामध्ये मी 3 टॉपिक्स कव्हर करणार आहे. तर पहिला जो टॉपिक आहे तो रिलेटेड टू शेप फंक्शन्स आहे. दुसरा जो आहे तो नॅचरल कोऑर्डिनेट आणि तिसरा जो आहे तो जॅकोबियन मॅट्रिक्स. तर यामध्ये जो शेप फंक्शनचा जो टॉपिक आहे तो खूप वेळा विचारला गेला युनिव्हर्सिटी पेपरमध्ये. तर ते नेमकं त्याचे न्यूमेरिकल्स कसे सॉल्व्ह करायचे ते आपण बघूया. सो फर्स्ट वी विल सी व्हॉट आर द एसेन्शियल फॉर्म्युलाज यू नीड टू रिमेंबर फॉर दिस युनिट. पहिला जो फॉर्म्युला आहे तो रिलेटेड आहे शेप फंक्शनचा. तर आपल्याकडं ट्रायंग्युलर एलिमेंट आहे हा. सो दिस इज वन ट्रायंग्युलर एलिमेंट, 2D एलिमेंट. तो ह्याच्यामध्ये हा जो आहे तो नोड नंबर 1, हा जो आहे तो नोड नंबर 2 आणि हा जो आहे तो नोड नंबर 3. प्रत्येक नोड आपण डिफाईन केलाय आणि प्रत्येक नोडला आपण कोऑर्डिनेट दिले x1 y1 x2 y2 आणि x3 y3. त्याचसोबत आपण एक पॉईंट घेतला त्या एलिमेंटमध्ये. त्या पॉईंटला नाव आपण दिले 3 आणि त्याचे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते आहेत x आणि y. ठीक आहे. सो हे ह्या गोष्टी तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिलेल्या असतात. सगळे कोऑर्डिनेट तुम्हाला मेन्शन केलेले असतात आणि ते कोऑर्डिनेट्सचा यूज करून आपल्याला शेप फंक्शन कॅल्क्युलेट करायचं. तर तो कसा कॅल्क्युलेट करायचा? तर त्यासाठी आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे. ni इज इक्वल टू अल्फा आहे प्लस बीटा आहे एक्स प्लस गामा आहे वाय अपॉन 2a. ठीक आहे. सो यामध्ये अल्फा आहे, बीटा आहे, गामा आहे आणि हा जो एचा टर्म आहे तो नेमका काय आहे तो आपण इथे बघूया. ठीक आहे. सो अल्फा आय इज नथिंग बट it is equal to xyjk. Beta I is equal to yjk and gamma is equal to minus of xjk. आता इथं आय जे आणि के हे काय आहे आपण ते बघूया. सो आय जे आणि के हे एका सिक्वेन्सला डिनोट करतात. ठीक आहे. आणि सिक्वेन्स कसा असतो की आयच्या नंतर जे, जेच्या नंतर के आणि केच्या नंतर परत आहे. त्याच हिशोबाने आपल्याला नंबरिंग कशी द्यायची आहे? 1 च्या नंतर 2, 2 च्या नंतर 3 आणि 3 च्या नंतर परत 1. ठीक आहे. सो इफ आय इज इक्वल टू 1 म्हणजे इथं अल्फा आयच्या इथे आय जर इक्वल टू 1 असेल तर जे आणि केच्या इथे आपल्याला 2 आणि 3 पुट करायला लागेल. तसंच आय इज इक्वल टू 2 असेल जे 3 होईल आणि 3 च्या नंतर डायरेक्टली के 1 होईल. आय इज इक्वल टू 3 असेल तर 3 च्या नंतर डायरेक्टली जे इज इक्वल टू 1 आणि के इज इक्वल टू 2 असेल. ठीक आहे. सो अल्फा, बीटा आणि गामासाठी हे रिमेंबर करणं गरजेचं आहे आणि हे जी सिक्वेन्स आहे त्यानुसारच आपल्याला व्हॅल्यूज पुट करत जायची. अल्फा आयला आपण एक्सपांड केलं तर ते कसं दिसेल ते बघूया. सो तिथे तुम्हाला मी एक्सपांड करून दाखवलंय की अल्फा 1 इज इक्वल टू xy23. तर आता ह्याला एक्सपांड करताना आपण कसं एक्सपांड करू की x2y3 आणि त्यानंतर मायनस x3y. म्हणजे फक्त x आणि y ला जे आणि के आपण इंटरचेंज केलं. ठीक आहे. तर तसंच अल्फा 2 इज इक्वल टू xy31 विच इज इक्वल टू x3y1 मायनस y3x1. अल्फा 3 इज इक्वल टू xy12 विच इज इक्वल टू x1y2 मायनस y1x. बीटाच्या केसमध्ये बीटामध्ये फक्त y ची टर्म असते. बीटा 1 इज इक्वल टू y23 विच इज इक्वल टू y2 मायनस y3. Beta 2 is equal to y31 which is equal to y3 minus y1. Gamma is equal to minus x23 which is equal to minus of x2 minus x3. तर या सिक्वेन्सनुसार आपल्याला जायचं. तुम्ही एकदा स्वतःहून हे राईट डाउन करून बघा. तुम्हाला हा सिक्वेन्स एक्झाममध्ये तुम्ही जेव्हा न्यूमेरिकल सॉल्व्ह कराल तेव्हा हा सिक्वेन्स नेहमी तुम्हाला लक्षात ठेवायचा. आणि घाई गडबडीत कधी असं नाही करायचं की आपण सिक्वेन्स चुकीचा लिहिला. जर इथे आपण xy23 च्या जागी 32 केलं तर पूर्ण ही जी व्हॅल्यू आहे ती तुमची चेंज होऊन जाईल. ठीक आहे. सो ऑलवेज गो बाय द सिक्वेन्स. आपण अल्फा, बीटा आणि गामा बघितलं. नेक्स्ट वी विल सी अबाउट द एरिया ऑफ ट्रायंग्युलर एलिमेंट. सो च्या फॉर्म्युल्यामध्ये जो आपण ए बघितला होता 2a, तर ए काय आहे? एरिया ऑफ ट्रायंग्युलर एलिमेंट. सो ए आपण कसा काढणार? सो ए इज इक्वल टू 1/2 टाइम्स डिटर्मिनंट ऑफ 1x1 y1, 1x2 y2 आणि 1x3 y3.
ठीक आहे. तो ह्या पद्धतीने तुम्ही ए काढू शकता. आणि कोणतंही न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना प्रत्येक वेळी तुम्हाला ए कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे. सो फर्स्ट स्टेप तुमची तीच असली पाहिजे, की कोणताही न्यूमेरिकल जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करताय, तेव्हा पहिलं तुम्ही ए ए कॅल्क्युलेट केलं पाहिजे. ठीक आहे. आता ए कॅल्क्युलेट करायचं अजून एक फास्ट ट्रिक आहे. ती आहे ए इज इक्वल टू 1/2 अल्फा 1 प्लस अल्फा 2 प्लस अल्फा 3. ठीक आहे. तर ही जनरली ट्रिक तुम्ही कधी वापराल, की जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता. तुम्हाला फास्ट कॅल्क्युलेशन्स करायचे तेव्हाच ही ट्रिक वापरा. मी रेकमेंड करेल, की हा जो फॉर्म्युला आहे तुम्ही एक्झाममध्ये वापरू नका. गो बाय द स्टँडर्ड मेथड बाय युजिंग दिस फॉर्म्युला. ओके. सो आता आपण ह्याच्याशी रिलेटेड एक न्यूमेरिकल बघूया. सो इन दिस न्यूमेरिकल आपल्याला एक ट्रायंग्युलर एलिमेंट दिलाय. त्या एलिमेंटचे आपल्याला 3 कोऑर्डिनेट्स दिलेत. सॉरी 3 नोड्स दिलेत आणि तिन्ही नोड्सचे आपल्याला कोऑर्डिनेट्स दिले. ठीक आहे. x1, y1, x2, y2 आणि x3, y3. त्याचसोबत आपल्याला एक पॉइंट P दिलाय. त्याच्यात देखील आपल्याला कोऑर्डिनेट्स दिलेत. आणि इथे आपल्याला विचारलंय, की इव्हॅल्युएट द शेप फंक्शन्स n1, n2 आणि n3 द इंटिरियर पॉइंट P6, 6. ठीक आहे. सो आपल्याला P पॉइंटवर आपल्याला शेप फंक्शन कॅल्क्युलेट करायचे n1, n2 आणि n3. ठीक आहे. तो आपण कसं कॅल्क्युलेट करू ते बघू. सो फर्स्ट आपण सोल्युशन करू जाऊया. सो सोल्युशन मध्ये पहिली जी स्टेप असेल ती आपली असेल ए कॅल्क्युलेट करणं. सो आपल्याला माहिती आहे की एन आय इज इक्वल टू अल्फा आय प्लस बीटा आय एक्स प्लस गामा आय वाय अपॉन 2 × ए. ठीक आहे. सो आपल्याला अगोदर ए कॅल्क्युलेट करायचं. सो ए इज इक्वल टू हाफ ऑफ 1 x1 y1 1 x2 y2 and 1 x3 y3. आता ह्याला आपण एक्सपांड करू. सो 1/2 टाइम्स बिलो 1 इंटू 1चा रो आणि कॉलम सोडून जे बाकीचे एलिमेंट्स आहेत त्यांना मल्टिप्लाय करायचं. सो x2 इंटू y3 मायनस y2 इंटू x3. नेक्स्ट x1 घ्यायचा. सो मायनस x1. त्यानंतर x1 ची रो आणि कॉलम हे करायची आणि त्याच्यानंतर क्रॉस मल्टिप्लाय करायचं. सो 1 इंटू y3 y3 मायनस 1 इंटू y2 y2. ठीक आहे. आणि प्लस y1 x3 मायनस x2. ठीक आहे. ही तुम्हाला ए ची व्हॅल्यू भेटली. आता ह्यामध्ये फक्त व्हॅल्यूज पुट करत जायचे आणि लास्टला जे तुम्हाला आन्सर भेटेल ते असेल 31/2. त्याचे अगोदर सोल्युशन काढून ठेवले तर डायरेक्टली मी हे सोल्युशन लिहितो. म्हणजे 31/2 जे आहे ते ॲज इट इज ठेवा आणि फक्त 2 जे आहे ते त्या बाजूला घेऊन जा. कारण आपल्याला 2a ची व्हॅल्यू पाहिजे. सो 2a इज इक्वल टू 31. 2a ची व्हॅल्यू भेटली. तर नेक्स्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे अल्फा 1, बीटा 1, गामा 1 आणि सगळे नोड्ससाठी आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं. हो. तिन्ही याला डिवाइड करतो. सो अल्फा 1 इज इक्वल टू x1 2 3 which is equal to x2 y3 minus y2 x2. ठीक आहे. त्याची एक व्हॅल्यू येईल. मग अल्फा 2 इज इक्वल टू xy 3 1 which is equal to x3 y1 minus y3 x1. त्याची एक व्हॅल्यू भेटेल. अल्फा 3 इज इक्वल टू xy 1 2 which is equal to x1 y2 minus x2 y1. ठीक आहे. त्याची एक आपल्याला व्हॅल्यू. तसंच आपल्याला बीटासाठी पण व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. बीटासाठी आपल्याला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं. सो बीटा 1 सो बीटा 1 इज इक्वल टू y 2 3 इज इक्वल टू y2 minus y3. त्याची एक व्हॅल्यू. बीटा 2 इज इक्वल टू y 3 1 इज इक्वल टू y3 minus y1
आणि बीटा 3 इज इक्वल टू y12 इज इक्वल टू y1 मायनस y2 याची एक व्हॅल्यू गामासाठी पण मायनस x23 इक्वल टू मायनस आता हे जे मायनसचं साइन आहे हे नेहमी बाहेर ठेवा आणि आतलं कॅल्क्युलेशन अगोदर करा त्यामुळे तुमचे जे कॅल्क्युलेशन्स आहेत ते चुकणार नाही मायनस एक्स v1 इक्वल टू मायनस ऑफ x मायनस x1 and gamma 3 is equal to minus of x12 is equal to minus of x1 minus x2. आता आपण याचे कॅल्क्युलेशन्स करून अल्फा 1 अल्फा 2 अल्फा 3 बीटा 1 बीटा 2 बीटा 3 आणि गामा 1 गामा 2 ची व्हॅल्यूज फाइंड करू here are the values so alpha 1 is minus 25 alpha 2 is 55 alpha 3 is 1 beta 1 is minus 1 beta 2 is minus 4 beta 3 is 5 and gamma 1 is 7 gamma 2 is minus 3 and alpha 3 is minus 4 ठीक आहे तर या आपल्याला सगळ्या व्हॅल्यूज भेटल्या अल्फा 1 अल्फा 2 अल्फा 3 बीटा 1 बीटा 2 बीटा 3 आणि गॅमा 1 गॅमा 2 गॅमा ठीक आहे सो नाव आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करणार आहोत एन आयच्या आणि त्यावरनं आपण n1 n2 आणि n3 हे कॅल्क्युलेट करतो ठीक आहे सो फर्स्ट लेट्स कॅल्क्युलेट n1 so for n1 is equal to alpha 1 plus beta 1 x plus gamma 1 y upon 2a okay so which is equal to alpha 1 काय असेल आपला alpha 1 आलाय आपला -25 प्लस बीटा 1 आलाय आपला -1 इंटू x म्हणजे जो आपला p चा कोऑर्डिनेट ठीक आहे तो होता 6 प्लस गामा 1 आपला आलाय 7 इंटू y पण 6 अपॉन 2a आहे तर 31 सो आफ्टर कॅल्क्युलेशन n1 जो आहे तो आपला आलाय जवळपास 0.3548 ठीक आहे सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ n1 नेक्स्ट जे आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे n2 फॉर n2 परत ती स्टेप n2 is equal to alpha 2 plus beta 2 x plus gamma 2 y upon 2a which is equal to alpha 2 ची व्हॅल्यू आपली होती 55 प्लस बीटा 2 ची व्हॅल्यू होती आपली -4 इंटू x जो आहे 6 प्लस गामा 2 ची व्हॅल्यू आपली होती -3 इंटू y which is 6 upon 2a म्हणजे 31 so after calculation n2 comes out about 0.4193 ठीक आहे आणि आता n3 साठी आपण कॅल्क्युलेट करूया फॉर n3 is equal to alpha 3 plus beta 3x plus gamma 3y upon 2a परत अल्फा 3 ची व्हॅल्यू आली 1 प्लस बीटा 3 ची व्हॅल्यू आली 5 इंटू 6 प्लस गामा 3 ची व्हॅल्यू आली -4 इंटू 6 अपॉन 31 सो आफ्टर कॅल्क्युलेशन n3 जो आलाय आपल्या जवळपास 0.225 आता एक गोष्ट अजून आहे की n3 आपण एका दुसऱ्या मेथडने पण काढू शकतो आता आपल्याला एक प्रॉपर्टी माहिती आहे व्हॉट इज दॅट प्रॉपर्टी summation of all the shape functions should be equal to 1 ही एक प्रॉपर्टी आपल्याला माहिती 1 to n पर्यंत जे काही आपले शेप फंक्शन असतील कोणत्याही एलिमेंटसाठी फॉर एनी काइंड ऑफ
एलिमेंट. आता तो एलिमेंट स्क्वेअर एलिमेंट असू शकतो, ट्रायंग्युलर एलिमेंट असू शकतो, कोणत्याही प्रकारचा एलिमेंट असतो. तर त्या एलिमेंटसाठी सगळे जे शेप फंक्शन्स आहेत त्यांची ऍडिशन केल्यावर आपल्याला त्याची व्हॅल्यू काय भेटत पाहिजे, 1 भेटते. सो या केसमध्ये आपल्याकडे 3 शेप फंक्शन्स आहेत, n1 प्लस n2 प्लस n3. तर या सगळ्यांची समेशन काय असलं पाहिजे, 1. सो आपण ह्यावरने n3 काढू शकतो. कसं, n3 इज इक्वल टू 1 मायनस n2 मायनस n1. ठीक आहे. तर n3 काढायचा हा पण एक मेथड आहे. त्या मेथडनी पण तुम्ही काढू शकता जर तुम्हाला डायरेक्टली फॉर्म्युला मधनं नसेल ना जायचं तर. ठीक आहे. या मेथडनी पण काढू शकता. आणि ह्या मेथडनी तुम्ही व्हेरीफाय पण करू शकता की तुमचे जे शेप फंक्शन्स दिले ते करेक्ट आले ते. आता ह्या केसमध्ये आपले जे हे शेप फंक्शन्स आले n1 n2 n3, तर ह्यांचं जर तुम्ही समेशन केला तर तो समेशन जवळपास 0.999 येतं. तुम्ही एकदा करून बघा. सो 0.999 याचा अर्थ की दिस इज सिमिलर टू 1. तर ही जी प्रॉपर्टी आहे ती सॅटिस्फाय होते. त्यामुळे आपण म्हणू शकतो की जे आपण कॅल्क्युलेट केले n1 ची व्हॅल्यू, म्हणजे n1 n2 n3 ची व्हॅल्यू, ते सगळ्या ऍक्युरेट आहेत. ठीक आहे. सो बाय दिस वी हॅव कम्प्लिटेड दिस टाइप ऑफ न्यूमेरिकल. यामध्ये तुम्हाला सिम्पली जे शेप फंक्शन्स आहेत त्याचा फॉर्म्युला यूज करून पहिले तर अगोदर ए काढून मग नंतर अल्फा बीटा आणि गामा काढून ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचं आणि शेप फंक्शन्स कॅल्क्युलेट करायचे. ओके. So this is one. Now we'll also solve another numerical on this. Or otherwise, I will give that numerical to you as a homework. So this is that numerical. This one. तर ह्यामध्ये पण तुम्हाला सिमिलरली सगळे नोट्स दिलेत. ओके. नोड 1, नोड 2, नोड 3 दिला. त्यासोबतच आपल्याला पी पॉईंट दिला. त्याचे देखील कोऑर्डिनेट्स दिले आपल्याला. तर यामध्ये जो फर्स्ट पार्ट आहे, इव्हॅल्युएट द शेप फंक्शन्स n2 n1 n2 n3 ॲट इंटिरियर पॉईंट P 3.85 आणि 4.8. तर हा फक्त पार्ट तुम्ही सॉल्व्ह करा आत्तासाठी. त्यानंतरचा जो आहे की ऑल्सो डिटरमाइन द जॅकोबियन ऑफ द ट्रान्सफॉर्मेशन. तर तो जो पार्ट आहे तो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करेन. राईट नाव फॉर प्रॅक्टिस टू सॉल्व्ह दिस क्वेश्चन. ओके. तर आजचा हा जो टॉपिक आहे शेप फंक्शनचा तो इथं कव्हर झालाय. तर ह्यानंतरचा जो टॉपिक असेल तो असेल नॅचरल कोऑर्डिनेट्सचा. तर तो देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करूया. सो थँक यू एव्हरीवन. If you have any doubts, please ask in the comments. I will try to resolve it as soon as possible. And also, sorry for the delay. काही कारणांमुळे मला हा व्हिडिओ अपलोड करता आला नाही लवकर. So don't worry, I will try to cover as many topics as soon as possible. ठीक आहे. So see you in the next video. Thank you.